बॅट्समन नाव सांगायचं आहे. एक अतिरिक्त खेळाडू जालना संघाचा JMPDF जालना. अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचक कक्षात येतील. विनंती असेल JMPDF जालना संघाला. हसीन शेख असतील ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकर एंडला असतील किशोर नाईक, किशोर चव्हाण. दहा षटकांचा हा सामना असेल. पहिलं षटक घेऊन येतील अमय मोपारी. अमय मोपारी असतील गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि गेम ऑन. पहिला सेमीफायनल सामना JMPDF जालना एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. बघूया आता. खातं ओपन होत आहे JMPDF जालना संघाचं. हसीन शेख, आता मात्र ऑन स्ट्राइक असतील किशोर चव्हाण. एक डावखोरे फलंदाज ऑन स्ट्राइक असतील. आता मात्र मोठा सामना. दोन्ही फलंदाजांवर दबाव असेल. सेमीफायनलचा पहिला सामना हा. जो संघ जिंकेल तो दाखल होईल उपांत्य फेरीमध्ये. अमरावती अॅग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 अॅग्रो प्रीमियर लीग मध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल विजेता संघ. आता मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि झेल बाद. लागतोय पहिल्याच धावेवरती पहिला झटका. बिना धाव करतावा लागलाय, परतावा लागलाय किशोर चव्हाण याला तंबूच्या आसऱ्याला. काय चेंडू होता आणि काय कविश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवट चेंडूवरती नजर रोखून होते कविशाने. पुन्हा एका बाहेरच्या दिशेने वळलेला हा चेंडू होता. आता मात्र खराब चेंडू. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपातली. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक असणार आहे. एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. आता मात्र पोहोचू शकले नाही.
धावसंख्या 12 जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जे पीडीएफ आता मात्र थोडासा दबाव अमय मोपारी यांच्यावरती असेल येतोय पुन्हा एकदा चौकार आपण बघता आहात T10 ॲग्रो प्रीमियर लीग अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल पुन्हा मोठा फटका पुन्हा चेंडू जातोय या चौकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावांवरती थोडस महागडं ठरेल हे षटक जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार लगावलायत हसन शेख यांनी पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आता मात्र चेंडू हवेमध्ये चेंडू फडीवर आला नाही आणि जर बघितलं तर आता मात्र पुन्हा एका प्रयत्न झाला होता हसन शेख यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा परंतु एक अतिरिक्त धाव अतिरिक्त ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA ची एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते अन्न खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस पहिला षटक समाप्त पहिल्या धावसंख्या 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये JM PDF जालना संघ आता मात्र पुन्हा एकदा हसन शेख असतील ऑन स्ट्राइक कविश गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील एक चांगला सामना मागचा सामना जर बघितला आपण क्वालिफायर फर्स्ट अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्टरित्या जिंकून काढलाय अमरावती फास्टर संघाने आता मात्र त्याच जिद्दीने मैदानावरती उतरलाय अमरावती संघ आणि तेवढ्याच जिद्दीने उतरलाय JM PDF जालना संघ सुद्धा अतिशय प्रत्येक खेळाडूंमध्ये जोश पाहायला मिळतोय JM PDF संघाच्या जालना फुलटॉसलेंचा हा चेंडू होता खेळून काढलाय मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये जर सरळपैकी एसटीवर असती तर निश्चितच थोडासा हसन शेख संकटात सापडले असते मात्र कोणत्याच प्रकारचं नुकसान नाहीये एक धाव अर्जित करतायत दोन्ही फलंदाज एका धावेनिशी धावसंख्या 18 धावांवर जाऊन पोहोचताय दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा कविश असतील गोलंदाजी मार्कवर सज्ज एक हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये आणि धावबाजीचा प्रयत्न होतोय परंतु फेकी त्या स्वरूपाची झाली नाहीये एक धावा जलदरित्या पूर्ण करतात धावसंख्या 19 धावांवरती आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित ही T10 ॲग्रो प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अनमोल सहकार्य ज्यांचं लाभलं कृषीधन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना बालाजी कृषी केंद्र नर्सिंग कृषी केंद्र ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक एक पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आता मात्र फसला या फटका आणि परतावा कृपया विनंती असेल अमरावती संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना की 5 षटकाशिवाय कोणताच खेळाडू आतमध्ये ड्रिंक्स वगैरे घेऊन जाणार नाही नाहीतर आम्ही
पंचांच्या कारवाईने त्यांच्यावर काय कारवाई करायची ते आम्ही करू, याचा सर्व दोन्ही संघांनी या सूचनेची नोंद घ्यायची आहे. जालना संघ आणि अमरावती संघ सुद्धा 5 षटकांशिवाय कोणताच खेळाडू आतमध्ये ड्रिंक्स पाणी वगैरे घेऊन जाणार नाही. काकासाहेब सोनावणे असतील नवीन फलंदाज. मात्र मोठा झटका लागला या षटकामध्ये. हसन शेख जे अतिशय चांगल्या प्रकारची मोठे फटकेबाजी करत होते, परतावा लागलाय. कविश यांच्या चेंडूवरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एक अतिशय सखोल टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र वाईड. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळतंय आपल्याला. थोडासा बाहेरच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न होतोय चेंडूला. एक ऑफ साइडच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न फलंदाजांसाठी. चांगली गेम प्लॅनिंग म्हणावी लागेल कविश यांच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजीमध्ये. आता मात्र पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू. आता मात्र पुन्हा वाईट चेंडू येतोय. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा धावसंख्या 21 धावांवरती जाऊन पोहोचताय. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 1.3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 21 धावा. 2 षटक पॉवर प्लेचे षटक असतात. 10 षटकांचा हा सामना आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता उठवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळीवर आला नाही. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का बघूया, परंतु नकार देत आहेत काकासाहेब सोनावणे. एक मात्र धाव अर्जित करतायत. धावसंख्या 22 धावांवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये JMPDF जालना संघ. दबाव मात्र दोन्ही फलंदाजांवरती आता मात्र असेल. एक हलका हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव अर्जित करतायत आणि दुहेरी धावेनिशी धावफलक समोर सरकावत आहेत JMPDF जालनाच्या संघाचे फलंदाज. आणि आवश्यकता सुद्धा असते. जर बघितलं तर मोठा सामना आहे. दबाव दोन्ही संघावरती असेलच. एक सेमीफायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 1 वरती आपण बघतो आहोत. अमरावती फास्टर संघ आणि JMPDF जालना संघामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू कविश यांचा. वाईट स्वरूपाचा चेंडू येतोय पुन्हा एकदा. धावसंख्या 24 धावा. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे थोडीशी अपील होते, परंतु अपील मध्ये जोश कमी पाहायला मिळतो आहे. षटक समाप्त झालंय. 2 षटक समाप्त होतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईप. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. मात्र तिसरं षटक कोण घेऊन येईल बघायचं आहे. थोडासा टीम मीटिंग्स मैदानावरती पाहायला मिळतंय आपल्याला. अमरावती फास्टर संघाचे कर्णधार टीम मीटिंग करताना मैदानावरती खेळाडूंसोबत आले. आता मात्र
अर्जुन भंडारी असतील नवीन गोलंदाज, तिसरं षटक घेऊन येतील अर्जुन भंडारी. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील गणेश, एका अनुभवशाली असलेल्या फलंदाज ऑन स्ट्राईक. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जर सरळ फेकिया एष्टीवर असती तर अगदीच संकटामध्ये सापडले असते काका साहेब, परंतु एक धाव अर्जित करतायत. एक अतिशय सखोल टप्प्यावरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये काका साहेब यांचा, परंतु चेंडू फडीवर आला नाही. सरळ घेतोय तो शरीराचा वेध आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये असेल, बघूयात, आणि झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण अमरावती फास्टर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. एक संधी मात्र होती, परंतु संधीचं सोनं करू शकले नाही क्षेत्ररक्षकाने. एक झेल सुटतोय मैदानावरती. पुन्हा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल, बघूयात, आणि थँक्यू डीजे. पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल, बघूया आता, आणि धावा संख्या 33 धावांवरती स्थिर असेल. लागतोय तिसरा झटका जेएम पीडीएफ जालना संघाला. पुन्हा एकदा अर्जुन सज्ज असतील. एक पुन्हा एकदा मोठा झटका, पुन्हा परतावं लागतंय. रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA ची एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोरदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस. आता पुन्हा बॅकफुटला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न होता. परंतु थोडीशी दुखापत आशा असावी, जास्त दुखापत नसावी फलंदाजाला.
चौथं षटक आहे. संख्या 33. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये जयम पीडीएफ जालना संघ. आता मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असतील अविनाश. बघायचं आहे प्रवीण पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. हो, अतिशय चांगल्या प्रकारे फटका खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ कव्हरच्या रिजन मध्ये. चौकार पलीकडे. आता कुणाचं नाव आला बाबूराव, आता आला बाबूराव. या 4 धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावांवरती. 4 गडी बाद. जयम पीडीएफ जालना संघ. चौथं षटक पुन्हा एकदा सज्ज असतील प्रवीण. हो, आता अतिशय चांगल्या प्रकारे बॅकफुटला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू फडीवर त्या प्रकारचं टायमिंग झालं नाही आणि जातोय सरळा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या 37 धावांवरती स्थिर आहे. चौथं षटक मैदानावरती सुरू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय मैदानावरती, परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. चौथं षटक प्रवीण पुन्हा काय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होत आहे या सेमीफायनलला. एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये असेल. बघूया आता. चेंडू जातोय सीमारेषा पार. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव, आता आला बाबूराव. आला बाबूराव, आता आला बाबूराव. थँक्यू डीजे. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होत, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू तेवढ्या चांगल्या प्रकारचा फडीवरती आला नाही. मात्र बॅटची कडा होती. थोडीशी संधी मात्र हाफ चान्स ज्याला म्हणू आपण यष्टीरक्षकाकडे होती, परंतु पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. निर्धाव चेंडू येतो. समाप्त झालाय. 4 षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघित 43 धावा. 4 गडी बाद. जेएम पीडीएफ जालना संघ. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. घरपोच पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे GRA चे फिक्स नाव. लेग साइडच्या रिजन मध्ये टाकलेला हा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. सरळ वेध घेतोय तो शरीराचा आणि पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. 5वं षटक आहे प्रगती पथावरती. अर्जुन पुन्हा एका चांगल्या प्रकारचा चेंडू. आता मात्र डोलवण्याचा प्रयत्न झाला होता डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, परंतु चेंडू मात्र फडीवरती येत नाहीये. जर बघितलं तर देवीदास एक अतिशय दबावाखाली आता मात्र असतील, कारण जर बघितलं धावसंख्या तेवढी झाली नाहीये. 5वं षटक आहे. 43 धावा धावफलकावरती. मोठे फटकेबाजी करण्याची आवश्यकता असेल, मोठी धावसंख्या करण्याची आवश्यकता असेल या सामन्यात. आता मात्र मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील. धाव करून येत आहेत. एक धाव
मात्र या चेंडूवरती मिळते धावसंख्या एकाने पुढे सरसावेला 44 धावांवरती. सामना पाहायला मिळतोय. काय आयोजन या स्पर्धेत. अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित ही स्पर्धा आहे. T10 ॲग्रो प्रीमियर लीग या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वतःला रूम देऊन एका थोडासा डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळीवर आला नाही. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. मोठा फटका, तेवढाच चांगल्या प्रकारचा फटका. पुन्हा प्रयत्न केला जातोय. आता मात्र यशस्वी चौकार येतोय. हॅलो, आवश्यकता सुद्धा होती या फटक्याची. पहिला मात्र यशस्वी ठरला. आता मात्र यशस्वी झाले आहेत. चौकार. आता मात्र पंचाकडे अपील होतंय. बघूया आता. बोल्ड या ठिकाणी आमचे मित्र श्री सौ बार अटल यांचे शुक्रिया, आगमन झालेलं सौ आहे. बार शुक्रिया, त्यांचे 100 मंडळ बार हार्दिक शुक्रिया, स्वागत करतो. बिलियन बार धन्यवाद. शुक्रिया. तुम जैसे चूड़ियों का सहारा दो, तुम जैसे चूड़ियों का सहारा दो, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है, ये दिल तुम्हारे ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतो व झाडांची जोरदार वाढ होते. द्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. जैसे बेवड़ों का सहारा. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे 4 गडी बाद, 5 गडी बाद JM PDF संघाचे. in the mix. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या 52 धावा, 5 गडी बाद JM PDF जालना संघ. आता मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु पोहोचू शकले नाही. येतोय चौकार सीमारेषा पलीकडे. 4 धावा. धावेनिशी
मदत होईल धाव संख्येमध्ये वाढती होत आहे. 56 धावा. 6वा षटक कृष्णा देशमुख पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. लगावतायत. पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धावबाजीचा प्रयत्न होतोय का? पंचाकडे अपील होते. पंचाचा नकार येतोय. सुरक्षित पोहोचले आहेत स्वप्नील. एक हलक्या हाताने खेळून काढलाय तो. पॉइंटच्या रिजन मध्ये एक धाव मिळते. धाव संख्या सॉरी माफी असावी. निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या स्थिर 57 धावा. आता मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कृष्णा देशमुख पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. षटक समाप्त झालाय. 6 षटक समाप्त. 57 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. जयम पीडीएफ जालना संघ. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. आता मात्र प्रवीण असतील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 57 धावा स्थिर. अतिशय हल्ली हाताने खेळून पुन्हा एकदा पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण पाहित करताना तिथं एक मात्र धाव मिळते. धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. 58 धावा. आता मात्र पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय प्रवीण यांचा. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला, परंतु लेग बायच्या स्वरूपातली येते एक धाव. धावा संख्या 65 धावा एका धावेनिशी.
आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असतील प्रवीण. जर बघितलं आता शांत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत प्रवीण. पुन्हा एका चेंडू हवेमध्ये असेल. आता मात्र थोडसा चेंडू फिरताना पाहायला मिळतो मैदानावरती. एक धाव. आता मात्र बॅक ऑफ द हँड सरळ दिशेने खेळून काढलाय. चौकार जातोय. रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. आता मात्र अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू परतावा लागतंय. सरळ बाद होता. त्रिफळा विशाल भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली गं. 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 लागतोय हा वरती JMPDF जालना संघाला. षटक आहे आणि काय गोलंदाजी करतोय कृष्णा देशमुख. त्रिफळा चित केलाय ते अविनाश होते फलंदाज. मात्र परतावा लागलाय. आता पुन्हा संकट होत. जर सर्गीय पैकी जर एसटी वरती असते तर निश्चित आता संकट पडले असते विलास. मात्र प्रकारचं नुकसान नाही. आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा बॅक ऑफ द हँड लेनने टाकलेला हा चेंडू स्लोअर फुलटॉस सरळ खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये. एका धावेसाठी विलास यांनी 8वे षटक. धावसंख्या 71 धावा, 6 गडी बाद. जालना संघ मात्र थोडासा संकटात सापडला आहे आज. जर बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे खेळ मैदानावरती दाखवतो जालना संघ. आज मात्र थोडासा दबाव. एक अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा कटर टाकला होता कृष्णा देशमुख. आतमध्ये वळला होता चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. प्रयत्न मात्र झाला होता मैदानावरती. चेंडू फळीवर काय येत नाहीये. का प्रयत्नशील
ठरत नाहीये. फलंदाज आता मात्र निराशा असेल त्यांच्या मनामध्ये आणि थोडासा दबाव सुद्धा असेल, कारण जर बघितलं धावसंख्या तेवढी नाहीये. 72 धावा, 8वे षटक हे प्रगतीपथावरती आणि मोठी धावसंख्या तुम्हाला करावी जर खेळाडून राहायचं असेल. इन फॉर्म फलंदाज आहे अमरावती फास्टर संघासकडे. पुन्हा आता मात्र अपील होत आहे. काय चेंडू पाहायला मिळतो. ॲग्रीटेक GRA ची एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोरदार वाढ होते. अन्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ते सुद्धा आपले ॲग्रिकॉस आहेत, त्यामुळे आपण त्यांना इथं एक निमंत्रण दिलेलं आहे आणि ते सहपरिवार उपस्थित राहणार आहे. आणि त्याचप्रमाणे इथे अमरावती जिल्ह्याचे एक स्ट्रॉंग रिटेलर पैकी खंडेश्वर कृषी केंद्राचे संचालक भैया भाऊ कंसे इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचे मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे भातकुलीचे देशमुख कृषी केंद्र संचालक देशमुख साहेब इथे उपस्थित झालेले आहे. नांदगाव खंडेश्वरचे एक कॉमेडियन व्यक्तिमत्व श्री स्वामी समर्थ कृषी केंद्राचे संचालक एक म्हणजे एक गोवा रिटर्न ज्यांना एक उपाधी दिलेली आहे निलेश भाऊ देशमुख श्री 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 निलेश भाऊ देशमुख इथे उपस्थित झालेले आहे. त्या सगळ्या मान्यवरांचा हार्दिक अभिनंदन. स्टेजवर कॉमेंट्री चालू करा. 9वा षटक आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ चेंडू जातो आहे, मात्र झेल सुटताना मैदानावरती प्रीतम असतील क्षेत्ररक्षक मात्र जातो आहे. पुन्हा त्या टप्प्यावरचा चेंडू होता, तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून काढला. लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षक इन ऍक्शन असेल प्रीतम. कविश पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील स्वप्नील. मोठे फटकेबाजी करण्याची आवश्यकता असेल स्वप्नील यांना. धावसंख्या करावी लागेल जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र एक मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय मैदानावरती आपल्याला. स्वप्नील यांच्या फळीमधून एक धाव. आता मात्र पुन्हा चांगल्या प्रकारचा चेंडू होता, तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय त्या लेग साइडच्या रिजन मध्ये. एक धाव. धावसंख्या 80 धावा. 7 गडी बाद असतील. JMPDF जालना संघाचे 9वा षटक आहे प्रगतीपथावरती.
9 षटक समाप्त. 9 षटकाच्या समाप्तीनंतर ग्रीन धावसंख्या रिव्होल्यूशन 81 ॲग्रीटेक धावा. GRA 7 चे गडी इलाय. बाद जय PDM जालना संघ. यामध्ये संतुलित प्रमाणात बघता आहात विविध अमरावती सूक्ष्म पोषक या घटकांचा builders and समावेश employees असलेले अमरावती उत्कृष्ट द्वारा दर्जाचे आयोजित लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे T10 Agro जे Premier League पिकाची या इम्युनिटी स्पर्धेचा वाढवते महत्त्वपूर्ण आणि कॉमेंट्री विकास 2 मिनिटं रोधक फक्त. करते. कॉमेंट्री ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल काय. माझे सहकारी भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे असिस्टंट इलाइट. जनरल मॅनेजर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे बर्डे सर GRA चे स्टेजवर उपस्थित इलाइट. झालेले आहे. तरी मी त्यांना एक आग्रहाची विनंती करतो की त्यांनी स्थान ग्रहण करावे आणि मय्यर सरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे अशी त्यांना विनंती करतो. एक भारदास्त व्यक्तिमत्व श्री बर्डे सर. एक फोटो घ्या ना सर. एक फोटो घ्या ना. धन्यवाद सर. बसा. चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार येतोय आणि प्रयत्नशील ठरते आहेत फटकेबाजी या ठिकाणी फलंदाजाची आणि खूप खूप फायदेशीर ठरेल हा चौकार शेवटच्या क्षणामध्ये आहे. धावसंख्या 87 धावांवरती. 4 चेंडू शेष. 4 चेंडू शेष असतील या डावातले. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज असतील. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू फिरतोय. क्षेत्ररक्षक पाठीमागे असतील परंतु जातोय चौकार. बोर्ड जो थोडं त्याला डेबिट टाकता येईल. डिफिडंटच्या बोर्डावर खूप जास्त पैसे लागले. स्कोर 91. लास्ट 3 बॉल. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फळीवर येत नाहीये. लेग बायच्या स्वरूपातली येथे एक धाव. धावसंख्या 92 धावा. कॉमेंट्रेटर जरा स्पॉन्सरचे नाव वाचत जा. आता मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं अनमोल सहकार्य आपल्याला लाभलं कृषीदान सीड प्रायव्हेट लिमिटेड जालना. कृषीदान सीड प्रायव्हेट लिमिटेड जालना सुशीलजी करवा द्वारा संचालित बालाजी ॲग्रो एजन्सी धामणगाव रेल्वे ॲग्रो स्टार जेनेटिक्स गुजरात मॅन ऑफ द मॅच सिरीज बॅट्समन जे मिळालं ते आपल्याला ग्रीन रिव्हॉल्युशन ॲग्रीटेक. आता आसऱ्याला क्या बात है आरस का कमाल है. अंपायर स्कोर 10 ओव्हर नंतर स्कोर सांगा. अंपायर म्हणतो कॉमेंटेटर सर. 10 षटक समाप्त. 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 92 धावा. 93 धावांचं आव्हान आहे अमरावती फास्टर संघाला.
या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडून प्रथम पारितोषिक आपल्याला लाभला रोख रक्कम 61,000 रुपये कृषीदान सीड जालना, द्वितीय पारितोषिक लाभला इथे बालाजी कृषी केंद्र रामनगाव रेल्वे, नर्सिंग कृषी केंद्र अंजनगाव सुरजी यांच्या संयुक्त विद्यमाने रोख रक्कम 41,000 रुपये, तृतीय पारितोषिक ज्यांच्याकडून लाभला 31,000 रुपये ॲग्रोस्टार जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड, चतुर्थ पारितोषिक ज्यांच्याकडून लाभला 21,000 रुपये रामदेव ट्रेडर्स वर्धा अमरावती, मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर ज्यांच्याकडून लाभलाय प्रत्येकी 11,000 रुपये बूस्टर प्लांट जेनेटिक औरंगाबाद आणि मॅन ऑफ द मॅच सर्व 31 सामन्यासाठी प्रत्येकी 1100 रुपये किसान सीड कोऑपरेशन अमरावती, सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलीत क्रॉप केअर जेनेटिक्स वर्धा आणि या सामन्याचं थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे इथे ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक खंडेलवाल कृषी केंद्र दर्यापूरचे संचालक मुरारी काका खंडेलवाल आम्हाला लाभलेले आहे. त्यांना मी मंचावर बोलवतो, त्यांनी मंचावर यावे, स्थान ग्रहण करावे. तसेच अमरावती जिल्ह्याचे एक मोठं रिटेल असलेले व्यंकटेश कृषी केंद्राचे संचालक ते पण उपस्थित झालेले आहेत. त्यांना पण म्हणतो, त्यांनी गुप्ताजींना आमंत्रण करतो की त्यांनी स्टेजवर बसावे. त्याचप्रमाणे गायत्री कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रवीण उंबरकर ते पण इथे उपस्थित आहे. त्यांचं पण मंडळाचं हार्दिक अभिनंदन. आजचा हा जो एक क्रिकेटमय वातावरण आहे, त्या वातावरणात हा अमरावती आणि जालन्याच्या विरुद्ध सामना चालू आहे. त्या जालन्याने 10 ओव्हरमध्ये मित्रांनो, आज आपला फायनल मॅच पाहण्याकरता तसेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकरिता पोलीस उपायुक्त अमरावती श्री विक्रम साळी सर सहपरिवार उपस्थित राहणार आहे. तसेच ते आपले ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी होते, त्यामुळे आपण त्यांना इथं निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या आपल्या निमंत्रणाला मान देऊन ते 3 वाजता ग्राउंडवर हजर राहणार आहे. प्रवीण भाऊ, गायत्री कृषी केंद्रामार्फत जे रसवंती चालू आहे त्या रसवंतीचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव.
ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. चला अमरावती संघाचे फलंदाज कृपया सहकार्य करा आणि लवकरात लवकर मैदानावरती तैनात व्हा. अमरावती फास्टर संघ, कृपया अमरावती फास्टर संघाच्या लवकरात लवकर फलंदाजांना मैदानावरती पाठवायचा आहे. अमरावती फास्टर संघ तसेच इथं आपल्याला एक नवीन पाहुणे उपस्थित होणार आहे. जॉईंट कमिशनर सेल टॅक्स ते पाचरणे सर थोड्याच वेळात इथे येणार आहे. एक आपल्याला एक लाभलेले नवीन पाहुणे आजचे. फास्टर संघ, अमरावती फास्टर संघ आणि अमरावती संघाचा एक अतिरिक्त खेळाडू, कृपया समालोचक कक्षात येईल. अमरावती संघाचा एक अतिरिक्त खेळाडू. कृष्णा देशमुख आणि सागर असतील फलंदाज. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती. दोन्ही फलंदाज आहेत मैदानावरती तैनात. धाव संख्या लागती आहे 93 धावा.
भाऊ श्रीवाल्याचा नंबर आहे तुम्ही सीबी स्टेडियमला अरे फोन करला का ज्याने पैसे दिले काय कोणाला काही देणं घेणं 93 धावांचं आव्हान. कृष्णा देशमुख असतील ऑन स्ट्राईक. आता मात्र सीन शेख पहिलं षटक घेऊन येतील. सांगा परत श्रीवाल्याचा नंबर पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये. एक धाव, खातं ओपन. द्या नंबर दुसऱ्या डावातला सेमीफायनलचा पहिला सामना. मैदान क्रमांक 1. अमरावती फास्टर संघाने JMPDF जालना संघ नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय. अमरावती फास्टर संघाने आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी JMPDF जालना संघाला आणि जालना संघाने 93 धावांचं आव्हान ठेवलंय अमरावती फास्टर संघासमोर. काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. थोडासा बाहेरच्या दिशेने वळला होता तेवढ्याचा थोडीशी प्रतीक्षा केली सागर यांनी हलक्या हाताने पॉइंटच्या रिजन धावेसाठी. धावसंख्या 2 धावा पहिलं षटक आहे. लागतायत त्या 93 धावा. आव्हान आहे मात्र तेवढ्या चांगल्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा अमरावती फास्टर संघाच्या फलंदाजांकडून असेल. आणि ऑन पुन्हा एकदा अतिशय अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला आपल्याला. तेवढंच हलक्या हाताने खेळून काढला पुन्हा पॉइंटच्या रिजन मध्ये. काय फलंदाजी, अतिशय एक विचारपूर्वक फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते अमरावती फास्टर संघाच्या फलंदाजांकडून. आणि आवश्यकता सुद्धा आहे. आव्हान मोठं नाहीये परंतु थोडासा प्रवास खडतर मात्र असणार आहे मैदानावरती. तेवढ्या चांगल्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा दोन्ही फलंदाजांच्या या सलामी फलंदाजांकडून मैदानावरती असेल. आता सुटतो. किती महागडा ठरेल हा झेल बघण्यास हरकत नाही कारण इनफॉर्म फलंदाज आहेत सागर. त्यांचा झेल सुटतोय मैदानावरती. 2 धावा, धावसंख्या 5 धावांवरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये शतक धाव करून येत आहेत. 1 धावा. कृष्णा देशमुख अतिशय विचारपूर्वक फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक समाप्त झालाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव संख्या जर बघितली तर 7 धावा. पहिलं षटक समाप्त. धाव संख्या 7 धाव. पुन्हा एका अतिशय चांगल्या प्रकारचा फटका बॅटची कळायला लागते. या चेंडू जातो सीमारेषेकडे. शतक्षक धाव करतात परंतु चेंडू जाईल सीमारेषा चौकार.
हाताने कव्हरच्या रिजन मध्ये ढकललाय. काय कलात्मक फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज, अतिशय विचारपूर्वक फलंदाजी करतायत. कृष्णा देशमुख, सागर एक आवश्यक असते फलंदाजीची आणि तेवढ्या चांगल्या प्रकारे एकेरी आणि दुहेरी धावेनिशी धावसंख्या करतायत. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका फसला आहे आणि चेंडू नाही. थोडासा प्रकाशाची किरणे डोळ्यावरती येण्याच्या कारणे चेंडू दिसला नाही आणि झेलर सुटतोय. धावा 14 धावा. परंतु चेंडू फळीवर अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढलाय त्यांनी. एका धावेसाठी मात्र धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते 15 धावांवरती. बिनगडी बाद दुसरं षटक आहे. अविनाश पुन्हा एकदा सज्ज असतील. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार येतोय. धावा संख्या 19 धावा. एक चेंडू शेष असेल. या षटकाचा दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक मात्र एक चेंडू शेष पॉवर प्लेचा. धावा संख्या 19 धावा. सन्मानजनक धावसंख्येकडे मार्गक्रमण करतोय अमरावती संघ. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. कट केलाय. चेंडू जातोय. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईप. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. काका साहेब असतील तिसरं षटक घेऊन 23 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र थोडासा दबाव असेल काका साहेब यांच्यावरती. ऑनसेट दोन्ही फलंदाज मैदानावरती टिकून आहेत. अतिशय जबाबदारीने फलंदाजी करताना मैदानावरती सागर आणि कृष्णा. 93 धावांचं आव्हान त्यांच्यावरती आहे.
93 धावांचं आव्हान स्वीकारताना एक जबाबदारीने एकेरी दुहेरी धाव करत मोठी फटकेबाजी जर आली तर चेंडू फरकतायत, नंतरच मोठी फटकेबाजी करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 23 धावा बिनगडी बाद अमरावती फास्टर संघ. आणि मोठा झटका अमरावती फास्टर संघाला. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी. पुन्हा एकदा सज्ज असतील काका साहेब. काय चेंडू पाहायला मिळाला कृष्णा देशमुख यांना त्रिफळा चित करताना काका साहेब पुन्हा एकदा सज्ज असतील. आता मात्र प्रीतम असतील ऑन स्ट्राईक. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव खाता ओपन करतात वैयक्तिक प्रीतम. का धावेनिशी संघाचा धावसंख्या 25 धावांवरती. एक गडी बाद होतोय अमरावती फास्टर संघाचा. आता मात्र पुन्हा मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्याच्या 2 धावांचा 3 धावांचा बचाव करताना क्षेत्ररक्षक. अतिशय चांगल्या प्रकारचा सखोल टप्प्यावरचा चेंडू होता. खेळू शकले नाही प्रीतम आणि शरीराचा वेध गोत निर्धाव चेंडू येईल. 25 धावांवरती स्थिर असेल. 26 धावांवरती.
एक अतिशय चांगल्या प्रकारचा फटका मात्र झाला होता. कनेक्ट तेवढा चांगल्या प्रकारचा झाला नाही. जातो आहे तो डीप लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. स्टेजवर उपलब्ध झालेला आहे. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. गणेश असतील चौथं षटक घेऊन प्रीतम ऑन स्ट्राईक. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रीतम यांचा चेंडू फडीवर आला नाही. व्हेरिएशन चेंडू मध्ये पाहिजे वरती असलेल्याच. हॅलो अतिशय चांगला चेंडू होता. तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धाव करतायत. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या प्रकारचा फेकी पाहायला मिळाली मैदानावरती आपल्याला. हसन शेख आता मात्र सागर होते. मात्र पुन्हा निर्धाव चेंडू येतो आहे. मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र दबाव. पुन्हा निर्धाव चेंडू येतो आहे. धाव संख्या स्थिर 28 धावांवरती फास्टर संघ. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दबाव होता. दबावाखाली बाद होता सागर. सारा जमाना है मेरे पीछे पर ये दीवाना है तेरे पीछे. सर ये झुकने ना दूं दुनिया के आगे पर तेरी पायल देखूं करके सर नीचे. ना तमन्ना हीरा बनना मुझको है बस तेरा बनना. एक झलक तेरी आंखों में अब सदा जो है तेरी झलक शर्फी सिमरनी रहना मदद बर्फी. तेरी झलक शर्फी सिमरनी बारे घरे डोली. एक चेंडू शेष आणि 5 षटकांशिवाय कोणताच अतिरिक्त खेळ मैदानाच्या आत जाणार नाही. सूचना दिल्या आहेत अमरावती फास्टर तुम्हाला. नाहीतर आमच्या पद्धतीने कारवाई मैदानावरती करण्यात येईल याची दक्षता अतिरिक्त खेळाडूंनी घ्यायची आहे. आता मात्र काय चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा व्हेरिएशन होता चेंडू मध्ये. प्रीतम शांत ठेवणं यशस्वी झाले आहेत. प्रीतम षटक समाप्त होत आहे. 4 षटक समाप्त. धाव संख्या 28 ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते.
भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. कॉलेजचे ग्रीन रेव्होल्यूशन श्री नरेश भाऊ पाटील सर इथं आले आहेत. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. थँक्यू डीजे. 2 चेंडू शेष असतील. या षटकाचे 2 चेंडू शेष. बत्तीस चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. बत्तीस चेंडू 57 धावा. आता मात्र कविशांना पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता व्हेरिएशन काका साहेब सोनावणे करतायत. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. आता मात्र दोन्ही फलंदाजांवरती. ॲग्रो प्रीमियर लीग 2022 T10. पुन्हा एका अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता. तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळ काढलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. एक 5 षटक समाप्त. डिंग्स असेल ग्रीन मैदानावर. रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे.
ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRAचे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. आवश्यकता. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRAचे 30 चेंडू 56 धावा. काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र दबाव असेल कविश वरती. आता मात्र मोठा फटका. चेंडू हवेमध्ये असेल. चेंडू जात सीमारेषा पार. एक टप्पा चौकार. अठ्ठावीस चेंडू 52 धावांची आवश्यकता. आता मात्र मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार आहे. षटकार. Yankee. Shubham. थँक्यू डीजे. धाव संख्या काय षटकार लगावतोय कबीश. चौकार आणि षटकाराच्या साह्याने आवश्यकता असेल आता फक्त 27 चेंडू 46 धावांची.
आवश्यकता 27 चेंडू 46 धावा. सामना कोणाकडे झुकून सांगता येणार नाही. जिथपर्यंत कविश मैदानावरती आहे तिथपर्यंत अमरावती फास्ट संघाच्या आशा. आता मात्र मोठा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये असेल बघूयात आणि झेल सुटतोय. किती महागडा ठरेल हा झेल बघण्यात हरकत नाही. कॅच विन द मॅच म्हणतात. आता मात्र मॅच गमावताना मैदानावरती JMPDF जालना संघाचे क्षेत्ररक्षक झेल सुटतोय की मॅच सुटतोय बघण्यास हरकत नाही. सांगतील समोरचे काही षटक. आता मात्र एक खराब चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू आहे आणि आवश्यकता जर बघितली तर आता मात्र असेल 26 चेंडू आणि 44 धावांची. आव्हान मोठं नाहीये परंतु काय फटकेबाजी करतोय कविश. एक झेल मात्र सुटता. प्रीतम सुद्धा आहे मैदानावर. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू फडीवर आला नाहीये. पुन्हा एका खराब फेकी पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव पुन्हा मिळते. एका धावेनिशी पुन्हा एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. 2 धावा मिळते. एक अतिरिक्त धाव खराब फेकी म्हणण्यास हरकत नाही. आता मात्र 25 चेंडू आणि 42 धावा. आता मात्र यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू होता. आवश्यकता होती असाच गोलंदाजीची. एका पुन्हा लेगबायच्या स्वरूपातली येते. 44 24 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी थोडासा एक नुकसानकारक ठरेल मैदानावरती या काही चुका JMPDF जालना संघाच्या. आता मात्र प्रीतम असतील ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील गणेश पुन्हा एकदा. आता मात्र एकच चांगला फटका बॅक ऑफ थोडासा बॅकफुटला जाऊन पुश केलाय. ऑफ साइडच्या रिजन मध्ये एक धाव. 2 धावा अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. आवश्यकता आहे 23 चेंडू 41 धावांची 39 धावांची. पुन्हा एक मोठा फटका. आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडंसं व्हेरिएशन होता. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एका धावेनिशी पुन्हा एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. 2 धावा पुन्हा मिळतायत. 22 चेंडू 37 धावा. 22 चेंडू 37 धावा. आता मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. एकवीस चेंडू 31 धावांची आवश्यकता.
प्रीतम ऑन फायर आहे. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हेरिएशन थोडं चेंडू मध्ये पाहायला मिळाला. एक धाव, 20 चेंडू, 30 धावांची आवश्यकता. आता फुल होता आणि सरळ जातोय चेंडू. षटकार. एकोणावीस चेंडू, 24 धावा मात्र लागतायत अमरावती फास्टर्स संघाला. कविश ऑन फायर आहे. पुन्हा एका खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला अतिशय चांगल्या रीतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. अरे अमरावती संघ अतिरिक्त खेळाडूंना सांगितलं होतं 5 षटकानंतर. 2 मिनिटं कॉमेंट्री बंद. 2 मिनिटं. त्या ग्राउंडवर जो सामना झाला होता यारा यवतमाळ वर्सेस जळगाव, त्यामध्ये जळगाव विजयी झालेला आहे. जळगाव संघाचं हार्दिक अभिनंदन. जळगाव संघ तिथे विजयी झालेला आहे. कॉमेंट्री चालू करा दादा, स्कोर सांगा. आता 18 चेंडू आणि 20 धावांची. प्रीतम पुन्हा एकदा सज्ज असतील. दोन्ही फलंदाज काय स्वतःच्या जबाबदारी फलंदाजी करतात मैदानावरती. 18 चेंडू 20 धावा. 18 चेंडू आणि 20 धावा. अठरा चेंडू विनाश असेल आणि बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती असेल. आता तर 8 षटक अनिवार्य असतं बॅटिंग पॉवर प्ले साठी. आणि बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती 3 खेळाडू तुम्ही 30 यार्डच्या बाहेर ठेवण्याची अनुमती तुम्हाला या नियमानुसार असते. आणि 8व्या षटकामध्ये अनिवार्य असतो बॅटिंग पॉवर प्ले घेण्यासाठी. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती असेल. आता मात्र थोडासा वेध घेतो शरीराचा. बघूया आता. 1 धाव. मात्र पंचांचा इशारा बघायचा आहे. लेग बाय येते आणि आवश्यकता आता 17 चेंडू 19 धावा. पुन्हा एक मोठा फटका. आता मात्र बघूया आता. आणि प्रयत्न पुरेपूर झाला होता. पुन्हा झेल सुटतोय. गाडी कोणाची आहे ग्राउंड मध्ये? गाडी कोणाची आहे? कोणाची गाडी आहे ग्राउंड मध्ये आणली? गाडी पार्किंग मध्ये लावा कृपया. आता मात्र मोठा चेंडू जातोय आउट ऑफ द सीमारेषा बाहेर. षटकार. डीजे डीजे Coca, Coca, Coca.
गाडी बाहेर काढून देत ना, गाडी कोणाची आहे? बाहेर काढा बरं. तुषार मळसने गाडी बाहेर घ्या. स्कोर आपला स्कोरर स्कोर 13 चेंडू 6 धावा. एक अतिरिक्त धाव येत आहे. 2 धावा येतील या चेंडूवरती. आता मात्र 13 चेंडू 4 धावा. काय या चेंडूवरती कवी संपवेल हा सामना? काय याच फटक्यावरती दाखल करेल संघाला उपांत्य फेरीसाठी? बघूयात हा चेंडू निर्णायक असेल. आणि मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. बघूयात आणि चेंडू जातोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का? बघूयात. आणि 3 धावा. बारा चेंडू 1 धाव. मंदार कृषी केंद्र संचालक भाऊ इथं आलेले आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वीरभू शर्मा के बड़े लड़के जो प्लेइंग 11 के बाहर है, वो भी यहाँ पर मौजूद. अमरावती टीम से निवेदन है कि जोश में होश ना गो खोबर्डे, थोड़ा सब्री से. और इसी बीच कट कर दिया है और 1 रन. इसी के साथ अमरावती ने ये मैच जीत लिया है 8 विकेट से. यार की है यारी निभानी.